लग्नाला 4 वर्ष झाली होती. वेळ फारच विचित्र असते. काही क्षण असे असतात की ती एखाद्या योगासारखे भासतात आणि कधी एखादं संपूर्ण वर्ष अगदी क्षणात निघून जातं. या 4 वर्षात मी खूप काही शिकले, बरंच काही सहन केलं आणि असे चेहरे पाहिले ज्यांच्याविषयी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. जेव्हा जेव्हा मी माहेरी जायचे तेव्हा माझ्या वहिनी माझं स्वागत कसं करायच्या, जणू मी पाहुणी नसून त्यांची जिवलग सखीच आहे. हातात चहाचा कप, त्याबरोबर माझ्या आवडीचे पदार्थ तयार असायचे. माझ्या गरजा, माझा आराम या सगळ्यांची त्या अगदी मनापासून काळजी घेत. मी रात्री उशिरा झोपले तरी घरात शांततेचं वातावरण राखलं जायचं. मला नेहमी असंच वाटायचं, वहिनी फक्त माझाच मान राखत नाहीत तर आईचीही तितकीच काळजी घेतात. माझी आई, ती स्त्री जिने आम्हाला अगदी एकटीनं आयुष्याच्या संघर्षाशी झुंज देत मोठं केलं. वडिलांच्या मृत्यूनंतर ती आतून कोलमडली होती, पण आमच्यासमोर तिनं कधीच अशक्तपणा दाखवला नाही. शिलाई मशीन तिच्या खोलीचा अविभाज्य भाग बनलं होतं. पहाटे उठणं, नाश्ता बनवणं, आम्हाला तयार करून शाळेत पाठवणं आणि मग दिवसभर शिलाई मशीनवर बसणं. तिच्या हातात कायम सुई दोराच असायचा. अनेकदा माझ्या मनात यायचं, आईसुद्धा एक स्त्री आहे, तीही थकून जात असेल, पण तिच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी नेहमी धैर्य आणि उमेदच झळकत असेल. मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघेच तिचं अख्खं विश्व होतो. आई नेहमी म्हणायची, मुलगा असो वा मुलगी, दोघंही समानच असतात. माझ्यासाठी तुम्ही दोघं एकसारखेच आहात. आणि खरंच तिने आमच्यात कधीही फरक केला नाही. भावाला जसं शिक्षण दिलं तसंच मलासुद्धा ते सगळं शिकवलं, जे एका मुलीला आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक असतं. शिलाई, विणकाम, बोलण्याची शिस्त इतकंच नाही तर तिने मला आत्मसन्मान जपायला देखील शिकवलं. माझं लग्न झालं तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी होतं आणि ओठांवर हसूही होतं. पाठवणीच्या वेळी ती मला गळ्याशी कवटाळून म्हणायची, बाळा, सासरी आनंदी राहा. सासरच्या घरात मुली फुलासारख्या असतात. सुगंध बनून राहा, काटा होऊ नकोस. मी प्रत्येक वेळी तिच्या पायाशी बसून तिचा हात हातात घेत म्हणायची, आई, मी जे काही आहे ते फक्त तुझ्या संगोपनामुळे आणि तुझ्या संस्कारामुळेच आहे. भावाचं लग्न झाल्यानंतर लगेचच तो वहिनीसोबत वेगळ्या घरात राहायला गेला. सुरुवातीला वहिनी आईशी फार प्रेमानं वागत होत्या. वेळेवर औषध देणं, खाण्यापिण्याची काळजी घेणं, तिच्या आवडीचा चहा बनवणं, हे सगळं त्या अगदी आनंदानं करत. मला वाटायचं, आईचं म्हातारपण आता निवांत जाईल. मी जेव्हा जेव्हा माहेरी जायची तेव्हा वहिनी म्हणायच्या, तुम्ही आईची अजिबात चिंता करू नका. आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेतो. तुम्ही फक्त सासरी आनंदी राहा. मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत होते, कारण आईसुद्धा माझ्यासमोर नेहमी म्हणायची, तुझी वहिनी फार सेवाभावी आहे. काही सांगावं लागत नाही, ती आपोआप सगळं करते. देवाने तिला नेहमी आनंदात ठेवावं. वेळ असाच पुढे सरकत होता आणि एके दिवशी आई म्हणाली, तुझी वहिनी फार सोज्वळ आणि सुगरण आहे. आता मला खरंच आराम मिळालाय. माझ्या तोंडून वहिनींसाठी नेहमीच चांगले शब्द निघायचे. कधीही त्यांच्याविषयी कटू शब्द उच्चारले देखील नाहीत. आईच्या तोंडून कौतुक ऐकलं आणि मनात कुठेतरी हलकीशी कळ उमटली. नवऱ्याच्या बेरोजगारीमुळे माझ्या आयुष्यात अडचणींची सुरुवात झाली होती. तरीही आईकडे गेले की जणू आधार मिळायचा, दिलासा मिळायचा. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या गप्पा ऐकत बसले की जगातला सगळा कडवटपणा विसरायला व्हायचं. एक दिवस माझं लक्ष गेलं, आईच्या हातावर मलम लावलेलं होतं. मी विचारलं, काय झालं? आई हसत म्हणाली, काही नाही, बटन लावताना सुई टोचली. आईला थोडंसं लागलं तरी ती नेहमी त्याला किरकोळ गोष्ट मानायची. पण मला तेव्हा कुठं माहीत होतं, काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत पण त्या फार खोल असतात. त्या शरीरावर नाही तर आत्म्यावर घाव करतात. सत्य नेहमी तसं नसतं जसं ते दिसतं. आयुष्याच्या पडद्यामागे लपलेलं दृश्य तेव्हाच समोर येतं जेव्हा वेळ स्वतः त्या पडद्याला बाजूला करते. आणि ती वेळ येणार होती. आईच्या घरात समाधान नक्कीच होतं,
पण माझं स्वतःचं आयुष्य मात्र एका कठीण परीक्षेत अडकलेलं होतं. माझा नवरा खूप शिकलेला होता, MBA केलेला. लग्न झाल्यावर त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. एखाद्या नामांकित कंपनीत नोकरी मिळेल, चांगला पगार मिळेल आणि सगळं आयुष्य रुळावर येईल असं त्याला नेहमी वाटत होतं. पण वेळेनं आम्हाला स्वप्नांच्या दुनियेतून थेट वास्तवाच्या रस्त्यावर आणून ठेवलं, जिथे स्वप्न कमी आणि सत्य जास्त होतं. लग्नानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी फिरत राहिला. असंख्य मुलाखती दिल्या, काही ठिकाणी 2-3 आठवडे काम केलं, पण कुठे पगार वेळेवर मिळाला नाही, तर कुठे कंपनीच बंद पडली. संध्याकाळी तो थकून घरी परतायचा आणि हातात स्वरात म्हणायचा, जया, असं वाटतंय नशीबच आपल्यावर नाराज झालं आहे. मी त्याला धीर द्यायची, तुम्ही कष्ट करा, देव नक्की आपलं चांगलं भलं करेल. पण माझ्या शब्दांनी पोट भरत नव्हतं. नवऱ्याजवळ काम नसायचं तेव्हा मी शिलाई काम करून थोडेफार पैसे कमवायची. आई कधीमधी मदत करत होती, पण पुन्हा पुन्हा तिच्या दारात जाण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. स्वाभिमानही काही असतोच ना. सुरुवातीला सासूबाई शांत होत्या. त्यांना वाटलं ही काही दिवसांची अडचण आहे. पण जसजसे महिने सरकू लागले तसं त्यांच्या बोलण्यात कडवटपणा यायला लागला आणि एके संध्याकाळी चहा पिता पिता त्या मला म्हणाल्या, जया, हा मुलगा फक्त पुस्तकं वाचलेला आहे, दुनियादारी त्याला माहीतच नाही. आम्ही किती दिवस याचा खर्च उचलायचा. मी विषय बदलण्याचा खूप प्रयत्न केला, पण नवऱ्याच्या कानावर ते शब्द पडले होते. तो तेव्हा गप्प राहिला, पण मला माहीत होतं तो आतून अगदी पूर्णपणे तुटून गेला. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी थेट शब्दात सांगितलं, जया, आता आम्ही तुमचा खर्च उचलू शकत नाही. आमचं स्वतःचं जगणं अवघड झालं आहे. तुम्ही दोघं दुसरीकडे सोय करा. हे ऐकताच पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. क्षणभर काहीच बोलता आलं नाही. नवऱ्याने मान खाली घातली आणि तो खोलीत जाऊन गपचूप बसून राहिला. 2 दिवसांनी आम्ही सामान बांधलं. काही कपडे, थोडी भांडी आणि एक जुनी चादर नवऱ्यानं ओळखीने एका ठिकाणी भाड्याचं छोटंसं घर पाहिलं होतं. 4थ्या मजल्यावरचा एक जुना फ्लॅट. आत गेल्यावर लक्षात आलं, एकही बल्ब नाही, भिंतीवर ओलसरपणा, फरशीवर पाण्याचे डाग. मी नवऱ्याला म्हणाले, काही हरकत नाही, आपण इथूनही नव्याने सुरुवात करू शकतो, फक्त मन खचवू नका. आम्ही ती जुनी चादर जमिनीवर अंथरली आणि दोघं तिथेच बसलो. पुढच्या दिवसापासून मी गल्लीतल्या एका समजूतदार बाईकडून शिवणकाम घ्यायला सुरुवात केली. दिवसभर मशीन चालू असायचं आणि संध्याकाळपर्यंत अंग थकून जायचं. नवरा बहुतेक वेळा घराबाहेरच असायचा, कधी एखाद्या मुलाखतीसाठी, तर कधी संस्था एजन्सीचे उंबरठे झिजवत. एक दिवस तो फार थकलेल्या पावलांनी घरी परतला. हातात वर्तमानपत्र होतं. बसता क्षणी म्हणाला, आज पुन्हा इंटरव्ह्यू दिला. 20 उमेदवार होते, एकापेक्षा एक अनुभवी असे होते. मी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणाले, कदाचित आज तुमचाच नंबर लागेल. देव विनाकारण परीक्षा घेत नाही. मी कधी माझ्या नवऱ्याकडे, कधी आईकडे तक्रार केली नाही. पण एक दिवस असा आला की घरात तेल, मिठासाठी सुद्धा पैसे उरले नाहीत. मी जुन्या पर्समध्ये चाचपडत बाजारातून फक्त साखर आणली आणि चक्कीत जाऊन खाली पडलेलं पीठ मागून आणलं. त्या दिवशी भाकरीसोबत खायला काहीच नव्हतं. नवऱ्याने काही न बोलता चटणीसोबत भाकरी खाल्ली आणि शांतपणे म्हणाला, जया, आठवडाभरात नोकरी मिळाली नाही तर मी रिक्षा चालवायला सुरुवात करेन. मी लगेच म्हणाले, प्रामाणिकपणाचा पैसा कमवायला कसली लाज. या कठीण काळात मी अनेक लोकांचे रंग बदलताना पाहिले. जे आधी आमच्यासोबत हसत खेळत बसायचे ते आता भेटले तरी नजर चोरायचे, रस्ता बदलून निघून जायचे. एके दिवशी नवऱ्याला एक जुना मित्र भेटला आणि उपहासानेच म्हणाला, अजूनही रिकामाच बसलायस का, आणि हसत पुढे निघून गेला. त्या रात्री माझा नवरा माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. तरीसुद्धा त्या संपूर्ण परिस्थितीत एक अशी गोष्ट होती जी आम्हाला घट्ट जोडून ठेवत होती, ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास.
मला माहीत होतं की ते पूर्णपणे कोलमडून गेले होते. तरीही माझ्यासाठी ते संघर्ष करत होते आणि त्यांनाही हे ठाऊक होतं की मी त्यांच्यासोबत अगदी खंबीरपणे उभी आहे, काहीही झालं तरीही. आणि एके दिवशी संध्याकाळी अभय घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच ती चमक दिसली जी मी कित्येक दिवसानंतर पाहत होते. त्यांच्या हातात पांढऱ्या रंगाचा एक लिफाफा होता. दरवाजा उघडताच ते म्हणाले, जया, मला काम मिळालं आहे. मी पटकन पाण्याचा तांब्या घेऊन गेले आणि उत्सुकतेने म्हणाले, खरंच? ते सोफ्यावर बसले, एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, एक प्रायव्हेट कंपनी आहे. मार्केटिंगसाठी एका व्यक्तीची गरज होती. इंटरव्ह्यू मी आठवड्याभरापूर्वीच दिला होता, पण काम होईल असं वाटत नव्हतं. आज मात्र फोन आला आणि म्हणाले, परवापासूनच कामावर हजर राहा. पगार अगदी बऱ्यापैकी आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे येण्या जाण्याचा खर्चही देणार आहेत. मी हसत त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, मी सांगितलं होतं ना, देव आपल्या कष्टांना कधीच व्यर्थ जाऊ देत नाही. त्या संध्याकाळी आम्ही दोघांनी 2 कप चहा आणि काही बिस्किटांबरोबर आमचा आनंद अगदी साधेपणाने साजरा केला. मी अभयला म्हणाले, आता आपल्याला वेळेवर भाडं द्यायचं आहे, लाईट बिल भरायचं आहे आणि माझी शिलाई मशीनही दुरुस्त करायची आहे. अभयने मान हलवत होकार दिला आणि यावेळेस पगार झाला की मी तुझ्यासाठी एक नवीन ड्रेस घेईन. मी हसत म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले, घर झाडून घेतलं, चहा केला. अभय तयार होताना दिसले तेव्हा मनाला विलक्षण समाधान वाटलं. मी त्यांचा ड्रेस नीट केला, बुटांना पॉलिश केली. कामावर निघताना दरवाजात थांबून ते म्हणाले, जया, आता सगळं बदलून जाईल. दरवाजा बंद होताच मी एका डब्यातले थोडे पैसे काढले जे कठीण काळासाठी जपून ठेवले होते. त्या पैशांतून मी मिठाईचा एक डबा घेतला आणि मनात एकच विचार होता, ही आनंदाची बातमी सगळ्यात आधी आईलाच सांगायची. तीच तर होती जी प्रत्येक वेळी माझं धैर्य वाढवत होती. खिसा रिकामा असताना आईने दिलेली 100 रुपयाची नोटसुद्धा मला अगदी खजिन्यासारखी वाटायची. मी रिक्षात बसले. आईच्या गल्लीमध्ये प्रवेश करताच ओळखीचा सुगंध दरवळू लागला. तोच दरवाजा, तीच खिडकी जिथून कधी मी आणि दादा डोकावून पाहायचो. मनात वेगळाच आनंद होता, कारण यावेळी मी दुःख नाही तर आनंदाची बातमी घेऊन आले होते. मी दरवाजावर थाप दिली. वहिनीने दरवाजा उघडला आणि मला पाहताच त्या थोड्याशा चकित झाल्या. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, या. मी चौकटीत उभी राहिली. पिशवीतून मिठाईचा डब्बा काढत म्हणाले, मी आनंदाची बातमी सांगायला आली आहे. अभयला नोकरी मिळाली आहे. आईला सांगावं म्हणून आले. तिनं खूप प्रार्थना केल्या होत्या. वहिनींनी दरवाजा आणखी उघडला आणि म्हणाल्या, आत या. आई त्यांच्या खोलीत आहेत. मी आत गेले तेव्हा घरातलं वातावरण थोडंसं बदललेलं जाणवत होतं. आईची खोली मात्र तशीच होती जशी नेहमी असायची, पण भिंतीवर आणि दरवाजात एक विचित्र शांतता पसरलेली होती. माझ्या पावलांची चाहूल लागताच तिने वर पाहिलं. चेहऱ्यावर तेच हसू होतं जे मला नेहमी बळ देत आलं होतं. जया, तू आलीस? आईने माझा हात पकडला. मी मिठाईचा डबा तिच्या हातात देत म्हणाले, आई, अभयला नोकरी मिळाली आहे, एका मोठ्या कंपनीत. पगारही चांगला आहे. सर्वात आधी तुला सांगावं असं वाटलं. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने मान हलवली आणि देवाचे आभार मानले. माझ्या प्रार्थनेचा उपयोग झाला. देवाने ऐकलं, ती म्हणाली. मी तिच्या शेजारी बसले. आम्ही दोघींनी मिठाई खाल्ली. आई म्हणाली, आता सगळं नीट होईल. तूही समाधानाने जगशील. थोडा वेळ आम्ही गेलेल्या दिवसाबद्दल बोलत बसलो. माझं शिलाई काम, अभयचे कष्ट, आमचे कठीण दिवस, अगदी सगळ्यांवर चर्चा झाली. वहिनी अधूनमधून खोलीत ये-जा करत होत्या, मात्र त्यांच्या उपस्थितीत एक हलकासा तणाव जाणवत होता. आईने माझ्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, हे जे वाईट दिवस आले होते ना, त्यांचा फार विचार करून स्वतःला दुःखी करून घेऊ नकोस.
मनात विश्वास ठेव, सगळं चांगलं होईल आणि तुम्ही दोघंही सुखी राहाल. मी तिच्या हातावर हात ठेवत म्हणाले, आई, हे सगळं तुझ्या आशीर्वादाचंच फळ आहे. आता सगळं नीट होत आहे. म्हणून मला वाटतं की तुझी औषधं तुला वेळेवर मिळायला हवीत. तुझ्या लहान सहान गरजाही व्यवस्थित पूर्ण व्हायलाच हव्यात. आई काहीतरी बोलणार होती, पण कदाचित वहिनींच्या उपस्थितीमुळे ती शब्द गिळून गप्प राहिली. मलाही जाणवलं, वहिनीची नजर पुन्हा पुन्हा काहीतरी न बोलता सांगत होती. त्या नजरेत शब्द नव्हते, पण टोचणं होतंच. मी आईचा हात घट्ट पकडत म्हणाले, आई, मी निघते. अभय घरी येत असतील. मी उठले आणि बाहेर पडले. दरवाजात येऊन एकदा मागं वळून पाहिलं. आई अजूनही खाटेवर बसलेली होती आणि दरवाजाकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, कदाचित आनंदाची, कदाचित मुलांच्या सुखात समाधान शोधणाऱ्या आईच्या डोळ्यातला तो उजेड होता. मी बाहेर आले, पण मनात एक अजब अस्वस्थता होती. वहिनीचं मौन, त्यांची नजर आणि आईचं शांत राहणं, सगळंच खटकत होतं. काहीतरी होतं जे शब्दात व्यक्त होत नव्हतं. आईला भेटून आले होते, मनात कुठेतरी समाधान होतं, पण त्याचबरोबर एक अनामिक धडधडही होती. आणि संध्याकाळी अभय घरी आल्यानंतर मी त्याला सगळं सांगितलं. तो हसतच म्हणाला, छान झालं, तू आईचा आशीर्वाद घेऊन आलीस. मोठ्यांचे आशीर्वाद आयुष्यात फार कामी पडतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा आईचा विचार मनात आला. काही दिवसात आईसाठी काहीतरी खायला घेऊन जाईल असा विचार केला. आणि एक दिवस बाजारातून जात असताना माझी नजर एका गिफ्ट पॅकेटकडे गेली. मनात आलं, घ्यावं. त्यात अत्तराची एक छोटीशी बाटली होती. आईला सुगंधाची फार आवड होती आणि त्या क्षणी ठरवलं, आजच रिक्षा पकडून आईला भेटायला जायचं. वातावरणही छान होतं, पण मन मात्र एका विचित्र अवस्थेतच भरलेलं होतं. कदाचित मन कधीकधी येणाऱ्या वादळाची चाहूल देत असतं, फक्त आपल्याला ती वेळेवर ओळखता येत नाही. मी गल्लीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा एक भयान शांतता जाणवली. दरवाजा अर्धवट उघडलेला होता. मी हळू ढकलून दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकलं. तेवढ्यात एक किंकाळी कानावर आली, आईला सोडा, सोडा आईला. तो आवाज माझाच होता आणि मला तो स्वतःलाच असह्य वाटत होता. समोरचं दृश्य इतकं भयानक होतं की क्षणभर वाटलं आपण एखाद्या चित्रपटात आहोत. वहिनी आईचे केस पकडून तिला फरशीवर ओढत होत्या आणि आई वेदनेने रडत होती. तुम्हाला लाज वाटत नाही का एका वृद्ध महिलेशी असं वागायला? मी ओरडतच धावत गेले आणि वहिनींना जोरात ढकललं. त्या दुसऱ्या बाजूला कोसळल्या. मी धावत आईजवळ गेले. आई, हे सगळं काय चाललं आहे? मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. विस्कटलेले केस सावधपणे सरळ केले. आईने नजर खाली घातली. जणू तिला लाज वाटत होती की मुलीने तिला अशा अवस्थेत पाहिलं. पण आता माझ्या संयमाची सीमा संपली होती. मी रागाने वहिनीकडे पाहत म्हणाले, वहिनी, हे सगळं काय आहे? तुम्ही असं कसं वागू शकता? आईने तुम्हाला आपल्या मुलीसारखं जपलं, तुमच्यासाठी स्वयंपाक केला, घर सांभाळलं, काळजी घेतली आणि आज तुम्ही तिचे केस ओढत आहात. तोपर्यंत वहिनी उभ्या राहिल्या होत्या. कोरड्या, निर्दयी आवाजात त्या म्हणाल्या, हो, मारलं आहे मी, कारण आता या म्हातारीला मी सहन करू शकत नाही. किती काळ सहन करायचं? प्रत्येक वेळी तुमची आई तुम्हाला पैसे देत होती, जणू तुमच्या भावाने पैशाचं झाड लावलं आहे. मी आईकडं पाहिलं. तिने नजर फिरवली. तर ही खरी गोष्ट आहे. मी थंड पण धारदार आवाजात म्हणाले, म्हणजे तुम्हाला याचाच राग आहे की आई तिच्या मुलीला काहीतरी देते? तुम्हाला हे सहन होत नाही की ती माझ्यावर प्रेम करते, माझी काळजी घेते? वहिनी व्यंगात्मक हसल्या. हे प्रेम नाही, ही काळजी देखील नाही, हा केवळ मूर्खपणा आहे. तुला सांभाळण्याच्या नादात ही म्हातारी बाई आमच्या घरात ओझं बनून बसली आहे. खरं सांगायचं तर हिला धक्के देऊन बाहेर काढावं असंच वाटतंय. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं.
आणि त्या क्षणी मला जाणवलं, हा फक्त राग नव्हता, तर एका आईच्या मायेवर केलेला अमानुष हल्ला होता. मी दोन्ही हातांनी आईच्या खांद्यांना घट्ट पकडला आणि म्हणाले, आई, चल इथून. एक क्षणही तू या घरात राहायचं नाहीस. मी दरवाजा उघडला तर समोर दादा उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरची भीती लपवलेली नव्हती. तो आत आला आणि थेट माझ्यासमोर उभा राहिला आणि भिंतीला टेकून घाबरून उभी असलेली आईकडे पाहिलं. मी म्हणाले, दादा, किमान सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न तरी कर. एकदा माझं ऐकून तरी घे. त्याने हाताने इशारा करत मला गप्प केलं. मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही. कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. खूप झाला हा तमाशा. रोज काही ना काही नवीन नाटक. वहिनी मागे गप्प उभी होती, पण तिच्याकडे पाहताच स्पष्ट वाटत होतं तिची योजना यशस्वी झाली होती. मी पुन्हा म्हणाले, दादा, फक्त एवढंच ऐकून घे. आईवर हात उचलला गेला आहे. मी जास्त काही बोलत नाही, फक्त न्यायाची गोष्ट करते आहे. दादा कडक आवाजात म्हणाला, न्याय? तुला कोणी अधिकार दिला आमच्या घरात येऊन न्याय करायचा? आणि जर आईला तुझ्याबरोबर राहण्याची एवढीच हौस असेल तर तिला घेऊन जा. आम्हाला कोणाचीही गरज नाही. मी आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. काहीतरी बोलायचं होतं तिला, पण बहुतेक बोलण्याचं धाडसच उरलं नव्हतं. मी दादाकडे पाहिलं, कदाचित दया येईल म्हणून, पण तो आणखीनच कठोर होत म्हणाला, दरवाजा उघडा आहे, तू जाऊ शकतेस. इथून पुढे तुम्हा दोघींसाठी या घरात जागा नाही. परत तुमचं तोंड दाखवू नका. मी आईचा हात धरला आणि मृदू आवाजात म्हणाले, आपल्याला कोणाच्याही दारात उभं राहायची गरज नाही. दादा दरवाजातून बाजूला झाला. मी हळूहळू आईला बाहेर घेऊन जायला सुरुवात केली. आम्ही दोघींनीही मागे वळून पाहिलं नाही. दरवाजा मोठ्याने बंद झाला आणि आतून जो आवाज आला तो नातं पूर्णपणे संपल्याचा होता. गल्लीमधून जाताना आई म्हणाली, आज तुझे बाबा जिवंत असते तर हा दिवस पाहावा लागला नसता. मी म्हणाले, बाबा आज जिवंत असते तर नक्कीच तुझा मान राखला असता. पण आई, तुझी मुलगी अजूनही जिवंत आहे. रिक्षा पकडून आम्ही थेट आमच्या भाड्याच्या घरात आलो. मी दरवाजा उघडला. आईला आधार देत आत घेऊन आली. ती गपचूप खाटेवर बसली. मी तिला पाणी दिलं. पंखा चालू केला. खोलीत शांतता पसरली होती. आईची नजर छताकडे लागलेली होती आणि माझ्या मनात सतत एकच विचार घोळत होता, या वयात तिने एवढं सगळं कसं सहन केलं असेल. मी तिची बॅग उघडली. त्यात एक जुना बटवा, 2 साड्या आणि एक शाल होती. मी हळूच म्हणाले, आई, तू आयुष्यभराचं सामान एका बॅगेत घेऊन आलीस? मी स्वयंपाकघरात गेले. चहा ठेवला आणि विचार करू लागले. आईला हे सगळं विसरायला किती दिवस जातील आणि मला हे सगळं विसरायला किती. संध्याकाळी अभय घरी आला. दरवाजा उघडताच तो चकित झाला. मी थोडक्यात सांगितलं, आई आपल्याजवळ कायमचे आले आहे. दादांनी आम्हाला घरातून बाहेर काढलं. अभय आत आला. आईकडे पाहून तो गपचूप बसला. आईने लाजून नजर खाली घातली. अभयने विचारलं, हा निर्णय केव्हा घेतला गेला? मी अगदी ठामपणे म्हणाले, निर्णय त्यांनी घेतला आहे. आम्ही तर फक्त सहन केलं आहे. अभय काहीही न बोलता शांतपणे खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने आई म्हणाली, तुझ्या नवऱ्याला माझ्यामुळे त्रास व्हायला नको. मी तिचे पाय दाबायला सुरुवात केली आणि म्हणाले, आई, त्रास तेव्हाच होतो जेव्हा कोणी ओझं असतं. तू तर माझा आधार आहेस. त्या रात्री आम्ही डाळभात खाल्ला. आईने फारसं खाल्लं नाही. बहुतेक शरीरासोबत मनही थकून गेलं होतं. मी तिच्यासाठी अंथरूण टाकलं, अंगावर पांघरूण घातलं आणि तिच्या शेजारी बसले. रात्री उशिरापर्यंत आईला झोप लागली नाही. मी म्हणाले, आई झोप, सगळं व्यवस्थित होईल. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, मी खूप काही सहन केलं आहे. आता जे आयुष्य उरलं आहे ते समाधानात जावं एवढीच इच्छा आहे. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, आई, हे घर तुझंच आहे. इथे तुला कोणीही काहीही बोलणार नाही. खोलीत शांतता होती. बाहेर भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज येत होता.
पण आत आम्ही दोघी एकमेकींचा आधार बनून समाधान शोधण्याचा प्रयत्न करत होतो. मला माहीत होतं दुसऱ्या दिवशी सगळं अगदी बदलणार होतं. आईची औषधं, तिचा आराम आणि अभयच्या स्वभावामुळे एक नवं युद्ध सुरू होणार होतं. पण मी तयार होते, कारण आता आई माझ्याबरोबर होती आणि तिचं माझ्यासोबत असणं माझ्यासाठी सगळं काही होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे नाश्ता बनवला आणि उदय रात्री उशिरा झोपला होता, म्हणून त्याला उठवण्याचा मन झालं नाही. तरीही मनात कुठेतरी एक सूक्ष्म चिंता होती. काल जे काही घडलं त्याचा परिणाम आज नक्कीच दिसणार होता आणि अभयचं कालचं शांत राहणं काहीतरी संकेत देत होतं. स्वयंपाकघरात काम करत असताना खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. अभयच्या चपलांचा आवाज हळूहळू माझ्या दिशेने येत होता. तो स्वयंपाकघराच्या चौकटीत येऊन थांबला. मी मान वर करून हलकं हसले आणि म्हणाले, चहा देऊ? अभयने थेट प्रश्न विचारला. हे कधी ठरलं की तुझी आई आपल्या घरी येऊन राहणार आहे? मी चहाचा कप ट्रेमध्ये ठेवला आणि शांतपणे म्हणाले, हे ठरलेलं नव्हतं, ही मजबुरी होती. तुम्हाला सगळं सांगणारच होते, पण रात्र खूप झाली होती. भावाने आईला घराबाहेर काढलं, मग मी तिला कसं सोडू शकले असते? अभयने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हे बघ, मला तुझं दुःख समजतं, पण माझंही ऐकून घे. अजून माझी नोकरी फिक्स झालेली नाही. आपल्याकडे साधे पैसेही तितके नाही. त्यावर मी ठामपणे म्हणाले, मी ही जबाबदारी स्वतःहून घेतलेली नाही. ही माझी आई आहे. आयुष्याच्या कठीण काळात तिने मला साथ दिली आहे. मग आता मी तिला एकटी कशी सोडू? अभय खुर्चीवर बसत म्हणाला, जया, तुला माहीत आहे ना, मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नाही, पण याबद्दल तू माझ्याशी चर्चा का केली नाहीस? मी त्याच्यासमोर बसले आणि म्हणाले, काही निर्णय चर्चा न करता घ्यावे लागतात. जेव्हा कोणताच मार्ग उरत नाही तेव्हा मनाचं ऐकावं लागतं आणि माझ्या मनाला कधीच सहन झालं नाही की माझी आई रस्त्यावर भटकावी. अभयने पुन्हा एकदा मोठा श्वास घेतला. माझी आई काय विचार करेल? ती आधीच म्हणते की तू माझ्या कंट्रोलवर ठेवतेस आणि आता तिला जर कळलं की तुझी आई आपल्याबरोबर राहत आहे तर तिची प्रतिक्रिया काय असेल? मी अगदी गंभीरपणे म्हणाले, तुमच्या आईला आपण समजावू शकतो, पण ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे का की लोक काय म्हणतील? का आपण एका वृद्ध महिलेला आसरा दिला? अभय काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, मी अजून एवढ्या लायकीचा नाही की 2 घरच्या जबाबदाऱ्या उचलू शकतो आणि जर तुला तुझ्या आईला इथे ठेवायचं असेल तर आधी विचार कर, याचा पुढे काय परिणाम होईल? मी चकित होऊन म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी आईला परत त्याच घरी सोडून येऊ ज्यांनी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला? अभय नजर चोरत म्हणाला, किमान आई त्यांची जबाबदारी आहे. तो पुरुष आहे, मुलगा आहे, त्याला त्याची जबाबदारी पूर्ण करू दे. हे आपलं कर्तव्य नाही. माझ्या काळजावर घाव बसल्यासारखं वाटलं. तरीही मी शांत आवाजात म्हणाले, जर मुलगा असल्यावर जबाबदारी पूर्ण होत असती तर आज आई इथे नसती आणि तुझी माझ्या जागी असती तर तुमच्या आईला रस्त्यावर सोडून दिलं असतं का? ते थोडे चिडून म्हणाले, तू प्रत्येक गोष्टीला भावनिक रंग देतेस. मी दुनियादारीबद्दल बोलतोय, सत्य बोलतोय. मी संयमानं म्हणालो, आई म्हातारी झाली आहे, आता ती आपल्या उपकारावर आहे. आपण तिला ठेवलं किंवा सोडून दिलं, फरक फक्त मनाचा आहे. अभय चहा संपवत खुर्चीतून उठताना म्हणाला, आपण वेळेवर विजेचं बिल भरू शकत नाही, तू कपड्यांची शिवण वेळेत पूर्ण करू शकत नाहीस. तेव्हा देखील माझा आत्मा जागा होतो आणि आता या सगळ्यात आणखी एक व्यक्ती सहभागी झाली आहे. मी उभी राहून अगदी स्पष्टपणे विचारलं, अभय, मग तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतं की मी या आईला घरातून बाहेर काढावं, असं सांगून की आम्ही तुझं ओझं उचलू शकत नाही? अभय काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, हो, मला तसंच वाटतं. तू विचारलंस म्हणून मी खरं सांगतो.
मला वाटतं तुझ्या आईने आपल्या घरात राहू नये. अभयचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. हळू आवाजात म्हणाले, अभय, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आई या घरातून निघून गेली तर मीही तिच्याबरोबर जाईन. अभयने एक क्षण माझ्या डोळ्यात पाहिलं, मग दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेला. अभय निघून गेल्यानंतर खोलीत अशी शांतता पसरली होती, जणू कोणाची तरी अंत्ययात्राच निघाली होती. मी तशीच उभी राहिले. त्याचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. मला वाटतं तिने या घरात राहू नये. माझ्या पाठीमागे एक कळ उठून गेली. मी मागे वळून पाहिलं. आई दाराच्या चौकटीत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण तिचे डोळे स्पष्ट सांगत होते तिने सगळं ऐकलं होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आईच्या डोळ्यात शब्द अगदी शोधण्याचा प्रयत्न मी करत होते, पण ती फक्त हलकंसं स्मित करून म्हणाली, बाळा, मी सगळं ऐकलं आहे. दरवाजा थोडासा उघडा राहिला होता आणि आवाज बाहेरपर्यंत येत होता. मी पुढे जाऊन तिचा हात पकडला आणि म्हणाले, आई, तू जे ऐकलंस ते फक्त काही क्षणांचा राग होता. अभय नाराज झाले होते. ते मनापासून बोलत नव्हते. आई खाटेवर बसली. तिचा हात माझ्या हातात होता, पण त्या हातात आता तो उबदारपणा उरला नव्हता जो पूर्वी असायचा. ती काही क्षण शांत बसली आणि मग म्हणाली, बाळा, एक गोष्ट सांगू? वाईट वाटून घेऊ नकोस. मला वृद्धाश्रमात पाठवू नकोस. हे वाक्य अगदी सरळ होतं, पण असं वाटलं जणू कुणीतरी टोचून बोललं आहे. माझे ओठ थरथरू लागले. आई, तू असा का विचार करतेस? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, कधी कधी माणूस स्वतःलाच ओझं समजू लागतो आणि जेव्हा दुसऱ्याकडूनही तोच अनुभव येऊ लागतो तेव्हा वृद्धाश्रमाच्या भिंती आपल्याच वाटू लागतात. मी तिच्या पायाजवळ बसून म्हणाले, आई, तू ओझं नाहीस. हे घर तुझंच आहे, तुझ्या मुलीचं आहे. तुला या घरातून कोणीही काढू शकत नाही. आईने हलकीच मान हलवली, जणू तिने माझं ऐकलं होतं, पण मन ऐकायला तयार नव्हतं. अभय जे काही बोलला होता तेही काही अंशी बरोबर आहे. बाळा, त्यांच्यावर दबाव आहे, नोकरीचा, छोट्याशा घराचा, खर्चाचा. मला सगळं कळतंय, म्हणून मला तुझ्यावर ओझं व्हायचं नाही. मी संयम राखत म्हणाले, आई, जर नात्यांची किंमत दबावात होऊ लागली तर आईसारखं नातं सगळ्यात जास्त मोलाचं ठरतं. खोलीत पुन्हा शांतता पसरली. आईच्या डोळ्यात कितीतरी प्रश्न होते आणि माझ्या मनात असंख्य उत्तरं, पण कदाचित त्या उत्तरांचा काहीच उपयोग होत नव्हता. त्या संध्याकाळी अभय घरी आले. त्यांचा चेहरा थकलेला दिसत होता. कदाचित दिवसभर हाच विचार त्यांच्या मनात घोळत असावा. दरवाजा उघडताच त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मग त्यांची नजर आईवर स्थिरावली. सूर बदललेला नव्हता, पण वागण्यात थोडी नरमाई जाणवत होती. जेवण झालंय का? त्यांनी विचारलं. मी थोडक्यात उत्तर दिलं, हो, तयार आहे. आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं, पण एकाच टेबलावर बसलेले 3 जण 3 वेगवेगळ्या कथा जगत होते. मी आईचं खरकटं ताट उचलू लागले तेव्हा तिने माझा हात धरला आणि म्हणाली, बाळा, आता प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागणार आहे. मी शांत आवाजात म्हणाले, आई, जर पाय थांबले तर आयुष्यच उद्ध्वस्त होईल. आपण सगळे एकत्रच राहणार आहोत. काही ना काही मार्ग निघेलच. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजा करून बाहेर आली. मी तिला चहा आणि 2 बिस्किटं दिली. तिने शांतपणे चहा घेतला आणि अचानक म्हणाली, जया, नातं फक्त बोलण्याने तयार होत नाही, ते वागण्यातून घडतं. आणि जेव्हा वागणं बदलतं तेव्हा नातं जिवंतपणेच मरून जातं. मी तिचं बोलणं तोडत म्हणाले, आई, अभयला थोडा वेळ तरी दे. त्याचं मन बदललेलं आहे, पण कदाचित परिस्थितीने त्याला असं वागायला भाग पाडलं असेल. आईने चहाचा कप खाली ठेवला आणि म्हणाली, मला वेळेची चिंता नाही, तर ठिकाणाची आहे, आणि तूही सत्याला सामोरं जावंस अशी माझी इच्छा आहे. जर अभयने पुन्हा कडकपणा दाखवला तर मी स्वतःच कुठेतरी निघून जाईन.
मी ठाम आवाजात म्हणाले, तू कुठेही जाणार नाहीस. हा शेवटचा निर्णय आहे. मी आता अभयबरोबर स्पष्टपणे बोलणार आहे. हा विषय अर्धवट ठेवायचा नाही. त्या दिवशी मी पहिल्यांदाच ठरवलं, अभयबरोबर वाद घालावा लागला तरी देखील चालेल, कारण मला आता माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा लाचारपणा पाहवत नव्हता. रात्री अभय खोलीत आले तेव्हा मी दरवाजा बंद केला आणि अगदी ठामपणे म्हणाले, अभय, जर तुम्हाला माझ्या आईमुळे काही अडचण होत असेल तर स्पष्ट सांगा. पण लक्षात ठेवा, आई जर या घरातून निघून गेली तर मीही तिच्याबरोबर निघून जाईन. अभय काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, जया, तुला माहीत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो, पण काही गोष्टी सत्यावर आधारित असतात. मी कठोर आवाजात म्हणाले, प्रेम फक्त शब्दांनी व्यक्त होत नाही, ते स्वीकारातून सिद्ध करावं लागतं. मग जर तुम्ही माझ्या आईचा स्वीकार करू शकत नसाल तर तुमच्या प्रेमाला काहीच अर्थ उरत नाही. अभयने मान खाली घातली. मला थोडा वेळ दे. मी दरवाजा उघडला आणि बाहेर आले. आई गॅलरीत बसली होती. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मी तिच्याजवळ जाऊन बसताच तिने विचारलं, झालं का बोलणं? मी म्हणाले, आता बोलणं नाही, निर्णय होणार आहे. ती हलकस हसली, पण तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. त्या दिवशी मी आईजवळच झोपले. मनात एक ठाम संकल्प केला होता, आई आता दुसऱ्या घरात जाणार नाही. आईबरोबरची ती शेवटची रात्र मी अगदी शांतपणे घालवली. ती माझ्या खाटेवर झोपली होती, पण तिला झोप लागत नव्हती. माझे डोळे बंद होते तरी मला जाणवत होतं ती पुन्हा पुन्हा कूस बदलत होती. कधी तिचा हात माझ्या खांद्याला लागत होता, कधी ती हळूच उठून पाणी पित होती आणि पुन्हा येऊन बसत होती. सकाळी जाग आली तेव्हा आई उठलेली होती. पूजा करून ती गपचूप बसली होती. मी चहाचा कप दिला आणि तिच्याजवळ बसून विचारलं, आई, काय विचार करतेस? तिने थेट नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, हो जया, मी विचार केला आहे. मी तुला आता कोणत्याही संकटात टाकणार नाही. मी तुझ्या आणि अभयच्या मध्ये वादाचं कारण ठरणार नाही. मी पटकन म्हणाले, आई, असं बोलू नकोस. मी कितीही त्रास सहन करीन, पण तुला कुठेही जाऊ देणार नाही. ती शांतपणे माझ्याकडे पाहत म्हणाली, जया बाळा, तू मला खूप आधार दिलास. आता माझी वेळ आहे. मला परवानगी दे आणि अशा ठिकाणी जाण्याची जिथे मी तुझ्यावर ओझं ठरणार नाही. मला माहीत होतं हा आत्मसन्मानाचा प्रश्न होता, पण मी काहीच बोलू शकले नाही. तिची नजर आता कोणत्याही निर्णयाची वाट पाहत नव्हती, तर ती फक्त एवढंच सांगत होती, निर्णय घेतला आहे. दुपारी मी आईची कपडे आणि औषधं एका छोट्या बॅगेत ठेवली. ती काहीच बोलली नाही. शांतपणे चादरीची घडी घालत राहिली. मी रिक्षा बोलावली आणि आम्ही दोघी निघालो. वाटेत आम्ही दोघीही शांत होतो. रिक्षाच्या आवाजात सुद्धा आईची शांतता ऐकू येत होती. वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर आम्ही बेल वाजवली. एका महिलेने दरवाजा उघडला. वय साधारणतः 40 ते 45च्या आसपास असेल. चेहरा गंभीर. कसं येणं केलं? तिनं विचारलं आणि मी अडखळत म्हणाले, माझ्या आईला राहण्यासाठी जागा हवी आहे. तिने काही क्षण माझ्याकडे आणि मग आईकडे पाहिलं. नंतर दरवाजा उघडत म्हणाली, आत या. मी आणि आई आत गेलो. समोर छोटंसं अंगण होतं. उजव्या बाजूला 2 खोल्या आणि डाव्या बाजूला एक मोठा हॉल. हॉलमध्ये ओळीने बेड लावलेले होते. त्यावर वेगवेगळ्या वयाच्या महिला बसलेल्या होत्या. काही बोलत, काही शांत, तर काही जणी रिकाम्या नजरेने समोर पाहत होत्या. एक बेड रिकामा होता. तिथे आईला बसण्यात आलं. आईने आजूबाजूला पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं. मी तिचा हात पकडत म्हणाले, आई, इथे सगळ्याच आई आहेत. कुणी मुलांशिवाय तर कुणाला मुलांनी सोडलेलं आहे. पण मी रोज तुला भेटायला येईल. तुझ्याबरोबर वेळ घालवीन. आईने मान हलवली. एवढंच पुरेसं आहे बाळा. वृद्धाश्रमाच्या संचालिका सरस्वतीताई त्या आल्या आणि त्यांनी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली. आईचं नाव नोंदणीमध्ये लिहिलं. त्या म्हणाल्या, इथे सगळ्यांना समान वागणूक दिली जाते.
वेळेवर जेवण, वेळेवर औषध आणि तब्येत बिघडली तर हॉस्पिटलचीही व्यवस्था आहे. मी आईसाठी आणलेली शॉल बॅगेतून काढली आणि तिच्या खांद्यावर ठेवली. तिचे केस सावरत अगदी हळू आवाजात म्हणाली, आता तू आरामात राहा. पहिल्या दिवशी मी उशिरापर्यंत तिथेच बसून राहिले. आईशी बोलत होते. शेजारच्या बेडवर एक वृद्ध महिला बसली होती. थोड्या वेळाने तिने मला विचारलं, बेटा, तू कुठून आली आहेस? तुझ्या आईला सोडायला की घ्यायला? मी अगदी मृदू आवाजात म्हणाले, मी आईबरोबरच आले आहे. ती इथे पाहुणी आहे. ती हसत म्हणाली, या ठिकाणी पाहुण्यांचा पाहुणचार फार दिवस चालतो. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेले. आईने मला पाहिलं आणि हसली. ती पहिल्यापेक्षा थोडी बरी वाटत होती. मी तिचे केस विंचरले, हातापायांना तेल लावलं आणि तिच्या शेजारी बसले. एके दिवशी वृद्धाश्रमाच्या संचालिका सरस्वती ताईंनी मला बाजूला बोलवलं आणि म्हणाल्या, मॅडम, तुम्ही तुमच्या आईला रोज भेटायला येता, पण इतर मुलं एकदा सोडून गेली की वर्षानुवर्ष परत फिरकत देखील नाहीत. तुम्ही तर आम्हाला आश्चर्यचकित केलं. मी अगदी शांतपणे म्हणाले, ही माझी आई आहे. तिचं बोट धरूनच मी चालायला शिकले. आता तिचा आधार बनणं हे माझं कर्तव्य आहे. हळूहळू वृद्धाश्रमातील इतर महिलाही माझ्याशी मनमोकळं करून बोलू लागल्या. कुणी औषधं आणायला सांगायचं, कुणी म्हणायचं, आज माझं डोकं दुखतंय, थोडं तेल लावून दे. आणि मग मी सगळ्यांची काळजी घेत होते. आईबरोबर वेळ घालवत होते, तिच्याशी बोलत होते. आईचा स्वभावही बदलू लागला होता. ती आता इतर महिलांशी बोलू लागली होती. त्यांना आशीर्वाद देत होती आणि मला नेहमी प्रेमाने म्हणायची, जया, या सगळ्या महिलाही माझ्यासारख्याच आहेत. त्यांचीही काळजी घे. मी एक शिवणयंत्र घेतलं आणि वृद्धाश्रमातील एका खोलीत ठेवलं. तिथे बसून कपडे शिवू लागले. काही महिलांना शिवणकाम शिकवायलाही लागले. आम्ही शिवलेले कपडे बाहेर विकले जाऊ लागले आणि त्यातून थोडीफार कमाईही होऊ लागली. माझा छोटासा कारखानाच उभा राहिला होता. अभयने या सगळ्याबद्दल कधीच काहीच विचारलं नाही. आमच्या घरात आमचं नातं एका शांत तडजोडीत अडकलेलं होतं, जिथे भावना उरल्या नव्हत्या, फक्त वेळ काढला जात होता. आता वृद्धाश्रम माझ्या दिवसाचा एक असा भाग झाला होता जिथे मी मनमोकळा श्वास घेऊ शकत होते. आजूबाजूला अशा महिला होत्या ज्यांनी सगळं काही गमावूनही हार मानलेली नव्हती. एके दिवशी आई मला म्हणाली, जया बाळा, या ठिकाणी माझ्यासारख्या कितीतरी आई आहेत, पण सगळ्यांना एखादी जया मिळाली नाही. देव तुला नेहमी सुरक्षित ठेव. तू फक्त एका आईची नाहीस, तर कितीतरी आईचा आधार बनली आहेस. मी तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि मनोमन देवाचे आभार मानले. माझ्या आयुष्याने मला ही नवी संधी दिली की मी कोणावर ओझं न ठरता दुसऱ्याचा आधार बनू शकले. आईला वृद्धाश्रमात येऊन काही महिने झाले होते. मी रोजच तिथे जात होते, कधी दुपारी, कधी संध्याकाळी. सुरुवातीला आईची तब्येत बरी वाटत होती, पण गेल्या काही दिवसात तिचा चेहरा उतरलेला दिसू लागला होता. तिने जेवण कमी केलं होतं, बोलणंही कमी झालं होतं. एके दिवशी मी वृद्धाश्रमात गेले तेव्हा आई झोपलेली होती. ब्लँकेट तिच्या छातीजवळ ओढलेलं होतं. बाहेर कडक ऊन असतानाही तिचं शरीर तापाने फणफणत होतं. मी काळजीने विचारलं, आई, तुझी तब्येत बरी नाही आहे का? तिने हळूच डोळे उघडले आणि म्हणाली, थोडासा ताप आहे. कालपासून खूप थकल्यासारखं वाटत होतं. मी पटकन सरस्वती ताईंना बोलवलं आणि त्या ताबडतोब आल्या. आईच्या कपाळावर हात ठेवून म्हणाल्या, आम्ही उद्या त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तपासणी करून घेऊया. वयानुसार कधीकधी असं होतंच, पण सावध राहिलेलंच बरं. दुसऱ्या दिवशी मी स्वतः आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रक्त तपासणी झाली, शुगर, BP सगळं पाहिलं. डॉक्टरांनी सांगितलं अशक्तपणा खूप आहे, त्यांना पौष्टिक आहार आणि भरपूर विश्रांतीची गरज आहे. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि आराम करण्याचा सल्ला दिला. घरी परतल्यानंतर मी अभयला सांगितलं, आईची तब्येत बरी नाही आहे. काही दिवस मी आश्रमात जास्त वेळ थांबणार आहे. अभयने 2 शब्दात उत्तर दिलं, तुझी मर्जी. दुसऱ्या दिवशी दुपारी मी वृद्धाश्रमात गेले तेव्हा आई झोपलेली होती.
तिच्या हातात एक फोटो घट्ट धरलेला होता. डोळे मिटलेले होते, पण ओठ थरथरत होते. मी हळू आवाजात म्हणाले, आई. तिने डोळे उघडले आणि कुजबुजतच म्हणाली, जया, तू आलीस. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तुला बरं वाटतंय ना? ती हळूच म्हणाली, आज फार अस्वस्थ वाटत आहे. कदाचित आता जाण्याची वेळ आली आहे. मी घाबरून म्हणाले, आई, असं बोलू नकोस ग. तू लवकर बरी होशील. मी तुझी औषधं देखील घेऊन येतेच. तिने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, बाळा, देवाने जी वेळ ठरवली आहे ती कोणीही बदलू शकत नाही. पण मला खूप समाधान वाटत आहे, कारण माझ्या मुलीने ते सगळं केलं आहे जे कदाचित एखादा मुलगाही करू शकला नसता. मी तिच्या डोक्याजवळ बसले. तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवत म्हणाले, आई, ही काही दिवसांचीच गोष्ट आहे. तू पुन्हा बरी होशील. आपण बाजारात जाऊया. तुझ्यासाठी नवी शाल घेऊया. चप्पल देखील घेऊया. आई हलकंसं हसली, पण त्या हसण्यात जीव नव्हता. तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि ती म्हणाली, माझ्यासाठी शाल नंतर घे. आता मी तुला फक्त आशीर्वाद देत आहे. त्या संध्याकाळी मी घरी परतले तेव्हा मनात एक विचित्र अस्वस्थता होती. अभयसोबत थोडंसं बोलणं झालं. नंतर मी अंथरुणावर पडले, पण झोप काही लागेना. आणि पहाटे फोन वाजला. वृद्धाश्रमाच्या संचालिका सरस्वती ताईंचा फोन होता. मी पटकन फोन उचलला. जयाताई. जयाताई. त्यांच्या आवाजात विलक्षण शांतता होती. क्षणभर थांबून त्या हळू आवाजात म्हणाल्या, जयाताई, आई आपल्याला सोडून गेली. रात्री अचानक तब्येत बिघडली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. फोन हातातून पडता पडता वाचला. काही क्षण मी स्तब्ध बसले. मग घाईघाईने कपडे बदलले आणि रिक्षा पकडून वृद्धाश्रमात पोहोचले. आईच्या खाटेवर पांढरी चादर अंथरलेली होती. तिच्या चेहऱ्यावर अपार शांतता होती. जणू कुणी खूप थकून गाढ झोप घेतली होती. मी तिच्याजवळ गेले. तिचा हात माझ्या हातात घेतला, पण तो आता थंड झाला होता. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज गळ्यातच अडकून राहिला होता. सरस्वती ताईंनी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, जया, आई खूप शांततेने गेली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ती फक्त तुझंच नाव घेत होती. तिचा शेवटचा आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी होता. वृद्धाश्रमातील इतर महिला देखील जमल्या होत्या. कुणी माझा हात पकडत होतं, कुणी समजूत काढत होतं, तर कुणीतरी म्हणालं, आम्ही कधीही कोणाला आईची अशी काळजी घेताना पाहिलेलं नाही. मी तेव्हा गप्प होते, कारण त्या क्षणी शब्द हे निरर्थक वाटत होते. आई निघून गेली होती, पण तिच्या स्पर्शाची ऊब अजूनही शिल्लक होती. अंतिम संस्काराची व्यवस्था वृद्धाश्रमानेच केली. मी आईच्या पार्थिवाजवळ बसून मनापासून देवाला प्रार्थना केली, हे देवा, माझ्या आईला स्वर्गात स्थान दे. आईचे अंतिम संस्कार झाले. वृद्धाश्रमातील महिला माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. एक वृद्ध महिला म्हणाली, जया, आम्ही सगळ्या तुझ्या आई आहोत. तू फक्त तुझ्या आईचीच सेवा केली नाहीस, तर आम्हा सगळ्यांना तू मुलीसारखं प्रेम दिलंस. मी सगळ्यांकडे पाहत म्हणाले, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी प्रत्येक आईची मुलगी आहे. जीवनात अनेक नाती वाटेतच तुटून जातात, पण जेव्हा आईचं मायेचं छत्र हरवतं तेव्हा माणूस आतून अपुरा होतो. आई गेल्यानंतर अनेक दिवस मी स्वतःला आश्रमाच्या कामात गुंतून ठेवलं. रोज सकाळी तिथे जाऊन कुणाच्या औषधांच्या चिठ्ठ्या सांभाळणं, कुणाचे कपडे शिवून देणं आणि संध्याकाळी थोडा वेळ थांबून आईची रिकामी खाट पाहणं, हेच माझं जग बनलं होतं. एके दिवशी मी वृद्धाश्रमात पोहोचले तेव्हा गेटजवळ एक अनोळखी महिला माझी वाट पाहत उभी होती. तिचं वय 60च्या आसपास असावं. साधी साडी नेसलेली, हातात जुनी फाईल आणि डोळ्यात ओळखीची चमक. तिनं मला पाहत विचारलं, तू जया आहेस ना? मी मालिनी ताईंची मुलगी. मी मान हलवली. त्या हसल्या. फाईल माझ्याकडे पुढे करत म्हणाल्या, मी तुझ्या आईची जुनी मैत्रीण आहे. मालिनी तुझ्याबद्दल खूप बोलायची. ती गेल्यानंतर ही सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि खास करून ही फाईल तुला द्यायला सांगितली होती. मी फाईल घेत विचारलं, यात काय आहे? त्या अगदी शांतपणे म्हणाल्या, तू घरी जाऊन बघ.
सगळं त्यात लिहिलेलं आहे एवढंच लक्षात ठेव. तुझी आई खूप विचार करून गेली आहे. असं म्हणून त्या निघून गेल्या आणि मी मात्र तिथेच उभी राहिले. फाईल माझ्या हातात होती आणि मनात विचारांचं प्रचंड वादळ उसळलं होतं. घरी आल्यानंतर मी खोलीचा दरवाजा अलगद बंद केला आणि ती फाईल उघडली. त्या फाईलमध्ये रजिस्ट्रीची कागदपत्रे होती आणि एक मृत्यूपत्र होतं. सर्वप्रथम माझी नजर त्या रजिस्टरवर गेली. ते रजिस्टर आईच्या माहेरी असलेल्या 10 एकर जमिनीचं होतं आणि ती संपूर्ण जमीन आईच्या नावावर होती. मग मी मृत्यूपत्र उघडून वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, मी मालिनी, माझ्या आयुष्यातील शेवटच्या वर्षात माझी जमीन आणि तिच्याशी निगडीत असलेली सर्व संपत्ती माझी मुलगी जया हिच्या नावावर करत आहे. माझ्या मृत्यूनंतर ही सर्व संपत्ती फक्त तिलाच मिळेल. माझा मुलगा सुबोध याला या संपत्तीपासून वंचित करण्यात येत आहे, कारण त्याने माझ्याशी दुराव्याचा व्यवहार केला, मला घराबाहेर काढलं आणि माझ्या दुःखात माझी साथ दिली नाही. मला असं वाटतं की ज्याने मला माझ्या वेदनांमध्ये आधार दिला तोच माझा खरा उत्तराधिकारी असावा. मी निशब्द बसून राहिले. डोळ्यासमोर आईचा चेहरा उभा राहिला. तिची शांतता, तिचं धैर्य, तिच्या मनात दडलेली वेदना. तिनं कधीही याबद्दल एक शब्दही बोलला नव्हता, ना जमिनीबद्दल ना मृत्यूपत्राबद्दल. जिवंतपणे तिनं मान खाली घालून सगळं सहन केलं आणि मृत्यूनंतर मात्र आयुष्यभरासाठीची एक जबाबदारी माझ्या खांद्यावर देऊन गेली. संध्याकाळी अभय घरी आला तेव्हा मी त्याला सगळं सांगितलं. सगळं ऐकल्यावर तो काही वेळ गप्प राहिला आणि मग हळूच म्हणाला, म्हणजे आता तू त्या जमिनीची मालकीण झाली आहेस. मी होकारार्थी मान हलवली. पण ती जमीन आईची आहे, तिनं मला दिली आहे, म्हणून मला वाटतं तिचा उपयोगही तसाच व्हायला हवा जसा आईला हवा होता. अभयने विचारलं, मग तू काय ठरवलं आहेस? मी अगदी शांतपणे उत्तर दिलं, सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणार, त्यानंतर थोडी जमीन विकून वृद्धाश्रमात सुधारणा करणार. आईच्या नावाने आणि तिच्याच पैशातून मी या वृद्धाश्रम पुढे चालवणार. दुसऱ्या दिवशी मी वकिलांकडे गेले. रजिस्ट्रेशनची सगळी प्रक्रिया समजून घेतली. गावच्या सरपंचांशी संपर्क केला. काही आठवड्यातच सगळी जमीन अधिकृतरित्या अगदी माझ्या नावावर झाली. एके दिवशी योगायोगाने बाजारात दादाला भेटले. तो काहीतरी खरेदीसाठी आला होता आणि माझी नजर त्याच्यावर पडली. एका क्षणात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यानं मला पाहिलं आणि क्षणभर नजर चुकवली. मी पुढे जाऊन विचारलं, कसा आहेस दादा? तो अगदी दबकतच उत्तरला, मी बरा आहे. तू इथे कशी काय? मी म्हणाले, थोडं महत्त्वाचं काम होतं. तुम्ही सगळे कसे आहात? त्याने मान हलवली, सगळं ठीक आहे. थोडा वेळ शांतता होती. मग शेवटी त्याने तो प्रश्न विचारलाच, ऐकलं आहे की आईने सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे? मी अगदी शांतपणे उत्तर दिलं, हो, तिच्या मृत्यूपत्रात तिनं सगळं माझ्या नावावर केलं आहे. तो गप्प झाला आणि क्षणभराने म्हणाला, आमच्याकडून चूक झाली. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, पण आता उशीर झाला आहे. काही गोष्टींना किंमत वेळेवरच द्यावी लागते, नाहीतर त्या कायमच्या हातातून निसटून जातात. त्याला अजून काहीतरी बोलायचं होतं, पण मी निरोप घेतला आणि घरी परतल्यावर मनात एक विचित्रच भावना होती. ना आनंद ना अश्रू, फक्त एक खोल रिकामेपणा. आईच्या मृत्यूपत्रानं ते रिकामेपणा आणखी गडद झाला होता. सगळी जमीन माझ्या नावावर झाली होती आणि मी पहिलं पाऊल तेच उचललं जे आईला कदाचित आयुष्यभर उचलायचं होतं. पण वेळ, परिस्थिती आणि लोकांनी तिला संधीच दिली नव्हती. वृद्धाश्रमात एका नव्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं आणि ही इमारत खास त्या वृद्ध महिलांसाठी होती ज्यांना त्यांच्या घरच्यांनी सोडून दिलं होतं. मी तिचं नाव ठेवलं मालिनी सदन. आईच्या नावावर वृद्धाश्रमाचं रूपच बदलून गेलं होतं. नवीन खाटा, प्रत्येक खोलीत पंखे, स्वच्छ बाथरूम, वृद्धांसाठी एक सुंदर बगीचा आणि राहिला प्रश्न कारखान्याचा, जो मी कधी काळी वृद्धाश्रमाच्या एका छोट्याशा खोलीत आईच्या शिलाई मशीनवर सुरू केला होता.
आईची जमीन विकल्यानंतर आईची जमीन मिळाल्यावर त्या लहानशा खोलीचं रूपांतर मी एका व्यवस्थित अशा कारखान्यात केलं. त्याचं नाव ठेवलं मालिनी क्रिएशन. तिथे शिलाईकाम, विणकाम, भरतकाम सुरू झालं आणि त्या कारखान्यात काम करणाऱ्या बहुतेक महिला त्याच होत्या ज्यांना घरातून हाकलून दिलं गेलं होतं. या महिला अशाच होत्या ज्यांच्याजवळ कला होती, पण संधी कधीच मिळाली नव्हती. रोज सकाळी मी कारखान्यात जायची, काम बघत होते, ऑर्डर तपासत होते, काम करणाऱ्या लोकांचे ऐकून घेत होते आणि संध्याकाळी वृद्धाश्रमात जात होते. माझं आयुष्य आता 2 भागांमध्ये विभक्त झालं होतं, पण समाधान दोन्ही ठिकाणी मिळत नव्हतं. पण समाधान मात्र दोन्ही ठिकाणी मिळत होतं आणि प्रत्येक दिवशी नवीन यश, प्रत्येक चेहऱ्यावर नवीन आशा. घराची परिस्थिती आईच्या उपकारामुळे खूप सुधारली होती. आता आम्ही एका चांगल्या भाड्याच्या घरात राहत होतो. नवऱ्याला, अभयला त्याच्या पूर्वीच्या वागण्यात खूप लाज वाटत होती, पण मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. जेव्हा सक्का मुलगा बदलू शकतो तर त्याची काय चूक. काही दिवसांनी मी एका धार्मिक संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तिथे माझ्या कारखान्याचा स्टॉलही लावला होता. अचानक समोर तोच चेहरा दिसला ज्याला पाहून खूप काळ झाले होते. भाऊ सुबोध. साध्या कपड्यात, चेहऱ्यावर पश्चाताप, डोळ्यात लाजेची छाया. तो माझ्याकडे येत म्हणाला, जया. मी थंड स्वरात उत्तर दिलं, दादा. तो थोडा गोंधळलेला होता. संकोच करत म्हणाला, असं सहजच आलो होतो दर्शन घ्यायला आणि थोडं फिरायलाही. तुझं नाव पाहिलं आणि मनात काहीतरी हललं. मी शांतपणे पण ठामपणे म्हणाले, तुझ्या आयुष्यात सत्याचा काळ फार पूर्वीच संपला आहे. आता जे काही उरलं आहे ते फक्त पश्चाताप आहे. तो गप्प राहिला आणि काही क्षणांनी हळू आवाजात म्हणाला, जया, आई गेल्यानंतर मी फार उदास आहे. असं वाटतं की सगळं हरवलंय. मी त्याच्याकडं खोल नजर टाकत म्हणाले, ज्या दिवशी तू आईला घराबाहेर काढलंस तेव्हा तुला वाटलं होतं की फक्त एक ओझं जात आहे, पण प्रत्यक्षात तू तुझ्या स्वतःच्या आयुष्याची मुळं तोडत होतास. जेव्हा आईवडिलांना सोडलं जातं तेव्हा त्यांच्यासोबत नशीबही सोबत सोडून जातं. तो मान खाली घालून हळूच म्हणाला, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि कदाचित हीच माझी शिक्षा आहे. मी त्याला उत्तर दिलं, शिक्षा वेळेत देते आणि वेळच माफ करते. मी तर तुला केव्हाच माफ केलं आहे, पण तू आईच्या चरणाची धूळ परत मिळवू शकणार नाहीस. मी अगदी शांतपणे वळून माझ्या स्टॉलकडे निघून गेली. पाठीमागून कोणताही आवाज आला नाही. मला माहीत होतं वेळेने त्याला सगळं काही शिकवलं आहे. वृद्धाश्रमामध्ये मालिनी आश्रम पूर्णपणे तयार झाला होता. त्याचा समापन सोहळा आयोजित करण्यात आला आणि शहरातील प्रमुख लोकांना बोलवण्यात आलं. मी आईचा एक मोठा फोटो भिंतीवर लावला आणि खाली लिहिलं, ज्यांनी दिलं पण कधीच मागितलं नाही. ज्यांनी दिलं पण कधीच मागितलं नाही. ज्यांनी सगळं सहन केलं पण कधी तक्रार केली नाही. आपल्या मुलीला जगातील सर्वात अनमोल असा वारसा दिला, अशा सर्व मातापित्यांच्या नावाने हे शब्द. मी त्या फोटोकडे शांतपणे पाहत राहिले. डोळे पाणवले होते पण मन खंबीर होतं. आयुष्यात मला खूप काही मिळालं, पण माझ्या आईनं मला एक फार मोठी शिकवण दिली. दुःखाला घाबरायचं नाही, त्याला एक संधी समजायची. ही शिकवण मी संपूर्ण आयुष्यात जपली, आत्मसात केली. आज मी एकटी नव्हते. माझा नवरा माझ्यासोबत होता, माझा कारखाना होता आणि हो, माझ्या आईच्या आठवणीही. ती आई जिने मला मुलगी म्हणून जपलं आणि तो सुगंध जो फक्त एका खऱ्या नात्यातूनच येतो. आईची सेवा कधीही व्यर्थ जात नाही. तिच्या प्रार्थनेत लपलेलं स्वर्गसुख असतं. जे आईवडिलांना सोडून देतात त्यांच्यापासून नशीबही आपोआप दूर जातं. आईवडिलांचा मान आणि त्यांची सेवा हीच जीवनातील खरी आणि सर्वात मोठी संपत्ती आहे. जे लोक आपल्या आईवडिलांचा त्याग करतात ते आपल्या नशिबाचा आणि सुखाचा देखील त्याग करतात. पण जी संतान त्यांच्या संस्कारांना, त्यांच्या स्वप्नांना पुढे घेऊन जाते, ती केवळ समाजात मानसन्मान मिळवत नाही, तर आत्मिक शांतता आणि खरी यशस्वी जीवनाची अनुभूतीही प्राप्त करतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली